अवतार बघितला का? अवतार म्हणजे माझा अवतार असा झाला ना की काय सांगायचं. म्हटलं चला मस्त केसांना तेल वगैरे लावून घेऊया, कारण केसाची हालत खूप खराब झाली आहे. आणि इकडे बघितलं का माझं पिल्लू मस्त झोक्यात बसलं होतं आणि दुसऱ्या माणसाला त्रास देतो की मला झोका द्या. त्याच्यानंतर मस्त केसांना तेल वगैरे लावला आणि इकडे ना मी टरबूजच्या बिया वाळायला ठेवल्या होत्या. म्हणजे मला खूप आवडतात सूर्यफुलाच्या बिया, कशा लागतात तशाच लागतात या, पण काय लेकरांनी सांडून दिल्या त्याच्यामुळे मग त्या खायला काय भेटल्या नाही. त्याच्यानंतर दुकानाला गेलो होतो आणि मस्त दुकानावरून ब्रेडचं पॅकेट आणलं होतं, कारण मला एक छान अशी रेसिपी बनवायची त्याच्यासाठी. म्हणजे इंस्टाग्रामला ना मी एक व्हायरल रेसिपी बघितली आहे, तर म्हटलं चला ती ट्राय करूया. म्हणजे ब्रेड ना बेसन मध्ये बुडवून त्याला मस्त असं फ्राय करायचं. आता ब्रेडचं पॅटीस तर मी खाल्लंय, पण फक्त ब्रेड बेसन मध्ये बुडवल्यावरती कसं लागतं म्हटलं चला ट्राय करून बघूया. तर आता कांदा कट करायचा आहे, तर सोपं काम करावं म्हटलं, त्याच्यामुळे कांद्याचं चॉपर घेतलं होतं. त्याच्यामध्ये मोठा मोठा कांदा कट करून टाकायचा आणि त्याच्यामध्ये ना एकदम बारीक असा कांदा कट होतो. तर मस्त कांदा बारीक करून घेतला होता, मग तो प्लेटीमध्ये काढून घेतला. म्हटलं चला लगेच टोमॅटो पण कट करून घेऊया. तर मस्त असं चॉपर मध्ये टोमॅटो टाकला आणि त्याला पण छान असं बारीक करून घेतलं. हे चॉपर तुम्हाला घ्यायचं असेल तर वरती टॅग केले, नक्कीच घेऊ शकता. त्याच्यानंतर मस्त अशी कोथिंबीर बारीक 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 कट करून घेतली आणि कोथिंबीर पण ठेवली प्लेटीमध्ये. त्याच्यानंतर बाउल मध्ये बेसन घेतलं होतं, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकलं आणि मसाले थोडंसं लाल तिखट धने पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ हे सगळं टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त असं मिक्स करायचं. पाणी पण एवढं टाकायचं, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, कारण ब्रेड वरती ना ते बेसन एकदम छान असं बसलं पाहिजे ना, त्याच्यामुळे. मग काय ब्रेडचा नंबर आला, मस्त ब्रेडचं पॅकेट फोडलं, ब्रेडला बाहेर काढलं प्लेटीमध्ये आणि म्हटलं चला आता याला फ्राय करून घेऊया. लगेच गॅसवरती पॅन ठेवला आणि इकडे आमची चिल्लर पार्टी. पाऊस आणि वारं एवढं अचानक यायला लागलं ना की आमचे लेकरं एवढे मस्त खेळायला लागले. अगोदर भरपूर असं वारं सुटलं आणि नंतर मोठे मोठे थेंब पावसाचे यायला लागले. म्हणजे ते पाऊस ना फक्त 5 मिनिटाचा होता, पण वातावरण एवढं मस्त थंड झालं होतं ना, तर म्हटलं चला बाबा मस्त थंड वातावरणात आपण मस्त गरम गरम ब्रेड खाऊया. तर लगेच इकडे मस्त पॅनला तेल लावून घेतलं आणि ब्रेड लगेच बेसन मध्ये बुडवले आणि म्हटलं चला आता याला छान असं फ्राय करून घेऊया. कसं लागतं कसं नाही तेच मला बघायचं होतं, त्याच्यामुळे गडबड माझी एवढी चालली होती ना, कधी होता आणि कधी नाही, कारण खूप व्हायरल बघितले भरपूर जण बनवतायत. तर म्हटलं चला ट्राय करूया ना, ट्राय करायला काय हरकत आहे, कारण मस्त असं बनवायचं आणि खायचं, आपल्यालाच खायचं आहे ते. तर मस्त असं फ्राय वगैरे करून घेतलं. आता बाकीचे पण ब्रेड वगैरे फ्राय करून घेऊया. पण अगोदर मी एक ब्रेड फ्राय करून बघितलं, तर ते छान झालं, पॅनला वगैरे काय चिकटलं नाही. तर मस्त बाकीचे पण मी फ्राय करून घेतले. मग काय आलटी पलटी करत राहायचं. आणि हे ब्रेड ना खरं तर बारीक गॅसवरती फ्राय करायचे, म्हणजे एकदम कडक आणि क्रिस्पी होतात. तर म्हटलं चला हे ब्रेड फ्राय होतात ना, तोवर आपण एक ब्रेड फ्राय केला होता ना, तो टेस्ट करून बघूया. तर मस्त त्याला कट करून घेतलं आणि खाऊन बघितलं, एवढं मस्त लागत होतं ना, म्हणून मस्त मी खात बसले होते. मग बाकीचे पण ब्रेड फ्राय झाले. हे ना मी यांना नेऊन दिले, कारण माझे आहो पण आले होते आज लवकर, तर म्हटलं मस्त गरमागरम खावा. तर काय मग हे बापलेक मस्त तिकडे खात बसले होते. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. तर चला बाय.